बातमी मुंबईमधून समोर येते। मुंबईतील धारावीमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे। एका टँकरचा धक्का लागून 6 गाड्या ह्या खाडीमध्ये पडलेल्या आहेत। खाडीमध्ये पडलेली वाहनं बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। अपघातामध्ये काही टॅक्सी चालक जखमी झाल्याची माहिती आहे, मात्र सुदैवानं अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये। तर ही दृश्य आपण पाहतोय धारावीमधील आहेत। धारावीमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झालेला आहे। एका टँकरनं ह्या 6 गाड्यांना टक्कर दिली आणि ह्या 6 गाड्या नजीकच्या खाडीमध्ये पडलेल्या आहेत। आणि घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी महेंद्र जोहिल जोडले गेलेले आहेत। महेंद्र, मुंबईतील धारावीमध्ये रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे। 6 गाड्या या खाडीमध्ये पडलेल्या आहेत। या क्षणाची ताजी अपडेट। तेजस, सुमारे 4:30-4च्या दरम्यान ही घटना आहे। एक टँकर आहे, जो भलामोठा टँकर आहे, तो त्याचं चालकाचं जे नियंत्रण आहे ते सुटल्यामुळे तो उभ्या असलेल्या आहे। या ठिकाणी 6 गाड्या होत्या, त्या गाड्यांना त्यांनी ठोकर दिली आणि त्या 6 गाड्या आहेत त्या धारावी खाडीत पडल्यात। हा जर एरिया बघायला गेला तर तुम्ही धारावी टी जंक्शन आहे, या इकडून आपण पाहिलं तर आपण धारावीतून आपण आलो तर इकडे जाणारा जो रस्ता आहे तो बांद्रेच्या दिशेने जातो आणि जो मागचा रस्ता आहे तो तुलसीबाई रोड माहीम दिशेने जातो। आणि हा बरोबर या ठिकाणी जो टँकर येत असताना त्याचं चालकाचं जे नियंत्रण आहे ते सुटलं आणि त्यांनी इथे उभ्या असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना ठोकलं। तुम्ही पाहू शकता गाड्या ज्या आहेत त्या काढण्याचं काम आहे ते चालू आहे। आतमध्ये अजून ज्या 5 ते 6 गाड्या अडकल्याची अजून चिखलात अडकल्याची जी बातमी आहे ती आपल्याला कळते, मात्र नेमक्या किती गाड्यांना ठोकलंय हे आपल्याला अद्याप कळू शकत नाही। पण जर अंदाज सांगितला तर 5 ते 6 गाड्या या चिखलात आहेत त्या अडकलेल्या आहेत। सध्या तुम्ही पाहू शकता एक टेम्पो आहे, 2 टेम्पो दिसत आहेत, एक टॅक्सी दिसते, 2 टॅक्सी त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि हा ट्रक आहे। हा ट्रक एक लोखंडाचा जे काम हे असं पत्र असतो तो घेऊन जात होता। दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला गेलं तर वाहक जो चालक होता तो मद्यपान प्राशन केलेलं नव्हतं, ही माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळालेली आहे। तेजस, अगदी तर ही धारावीमधली दृश्य आहेत। धारावीमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। एका टँकरनं 6 गाड्यांना टक्कर दिलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून